म्हणजे या नादाला तुम्ही कसे लागला. त्यांनी सांगितले की दुष्काळ आहे, जगायचं कसं आम्हाला. बाहेर लोक भेटतात आणि भेटतात आणि एकदम राम राम साहेब म्हणतात. पण थोडी चाकोरी बदलली पाहिजे. नेहमीचा आपला जो व्यवसाय आहे तो करूया, पण सगळ्यांनीच तिथं गुंतवायचं का, सगळ्यांची शक्ती त्या ठिकाणी लावायची का, याबद्दलचा एक फेरविचार करायची वेळ आली आहे. मी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेकदा जातो. केरळमध्ये गेलो, तामिळनाडूमध्ये गेलो आणि माझा अनुभव आहे की केरळमध्ये कोचीनमध्ये विमानतळावर खाली उतरल्याच्या नंतर बाहेर लोक भेटतात आणि भेटतात आणि एकदम राम राम साहेब म्हणतात. त्याची गंमत असते की केरळमध्ये रामला घालणारा कोण आहे. त्यांचा वेश बघितला तर तसाच वेश केरळच्या लोकांच्यासारखा लुंगी गुंडाळलेला आणि त्यांच्यात संवाद झालेला आणि त्यांच्याशी सुसंवाद साधल्याच्यानंतर कुठून आला हे जर विचारलं तर ते सांगतात सांगली जिल्ह्यात आमच्या गावाचं नाव फारक. आज ते फारक गाव तुम्ही त्या गावात जर गेला तर त्या प्रत्येकाचं घर हा बंगला झालेला आहे. आणि कशाने झाला, हे सगळे लोक, तो सगळा भाग हा दुष्काळी भाग. त्या दुष्काळी भागात दुष्काळावर मात करण्याच्यासाठी काय करता येईल याचा विचार त्या भागातल्या लोकांनी 40-50-60 वर्षापूर्वी केला. तुम्हाला आश्चर्य होते त्यांनी काय काय गोष्टी केल्या. ह्या देशाची पहिली सर्कस ही तिथे निघाली. भगवान माली नावाच्या एका ग्रस्ताने ती सर्कस त्या ठिकाणी काढली. मी केंद्र सरकारमध्ये असताना एक दिवशी दिल्लीमध्ये सकाळीच लोक भेटायला आले. भेटायला आल्याच्या नंतर त्यांना विचारलं काय करतात. म्हणजे आमची सर्कस आहे आणि सर्कस आहे म्हणून आमची सर्कस देशात हिंडते. मला आश्चर्य गंमत वाटली. मी गेलो संध्याकाळी त्यांचं काम बघायला आणि नंतर सगळ्यांना भेटलो. त्यांचं प्रत्येकाला विचारलं तू कुठून आला. प्रत्येकजण सांगतो मी कौशलवरून आलो, मी सांगली जिल्ह्याच्या या दुष्काळी गावात आलो, त्या गावात आलो. म्हणजे या नादाला तुम्ही कसे लागला. त्यांनी सांगितले की दुष्काळ आहे, जगायचं कसं हा प्रश्न. आणि जगायचं कसं हा प्रश्न असताना काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही या धोक्यावरून त्या धोक्यावर उडी मार, वाघाच्या तोंडात हात घाल, विदूषक म्हणून लोकांचं मनोरंजन कर, या सगळ्या गोष्टी करायच्या ठरवल्या. त्यात सर्कशीची निर्मिती झाली आणि आज आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर नेपाळपर्यंत जाऊन पोचलेले. आणि तिथले दुसरे जे लोक आहेत त्यांना म्हणतात गलईवाले. गलई याचा अर्थ सोनं घालण्याचा उद्योग. आज तुम्ही केरळमध्ये गेला, काही हजार लोक महाराष्ट्राच्या खेड्यात आलेले गलई कामगार किंवा मालक म्हणून ओळखले जातात. आज त्या ठिकाणी त्यांनी आपला व्यवसाय वाढवला. तो तामिळनाडूमध्ये वाढवला, दिल्लीमध्ये वाढवला, नेपाळमध्ये नेला, उत्तर प्रदेशमध्ये नेला. अनेक ठिकाणी आज सोनं घालण्याचा उद्योग करणारा माणूस हा मराठी माणूस आहे. तो खेड्याचा आहे, तो शेतकरी कुटुंबाचा आहे आणि यशस्वी झालेला आहे. आणि हे सगळे जण वर्षाचे जवळपास 8-9-10 महिने तिकडे काम करतात आणि महिनाभर गावाकडे येतात. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की कुठेही गेले तर तिथं समजत होतात, पण मुलाला मुलीचं लग्न करायचं असलं तर गावाकडेच जातात. गावाच्या बाहेर काही लग्न करायचं नाही हा त्या सगळ्यांचा स्वभाव आहे. आणि या लोकांनी या क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे. आता हे काम पाण्यासारखा एक शेतकरी कुटुंबाचा कुणी साळुंखे, कुणी माने, कुणी पवार, कुणी पाटील अशा आडनावाचे लोक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आनंद होतो
की संकट आहे, दुष्काळ आहे, पण त्याच्यावर मात करण्याची हिंमत आणि जगाच्या पाठी कुठेही जायची तयारी ही ठेवली तर आपण काय करू शकतो आज या गणैवाल्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं. मगाशी बोलत असताना शाहू छत्रपतींनी उल्लेख केला, आणखीन काही सहकार्यांनी उल्लेख